नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतनं कोविड काळात रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती जगाच्या समोर आणली. रक्त नसल्यानं अनेक रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यानं आम्ही रक्तदान करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी आम्ही रक्तदान करण्याचं आवाहन राज्यातल्या जनतेला केलं. त्याची मंगळवारी अन्न औषध मंत्री राजेंद्र शिंगणेंनी दखल घेतली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रक्त पुरवठा वाढवण्यासाठी त्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यानंतर आम्ही सातत्यानं रक्तदान करून रक्त पुरवठा वाढवण्यासाठी वृत्तमालिका सुरू केली. राज्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये रक्त कमी असल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता होती आणि त्याची माहिती आम्ही सरकारला निदर्शनास आणून दिली. अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या वृत्तमालिकेची दखल घेऊन रक्तदान करण्याचं आवाहन केलं जनतेला. रक्तदानासाठी न्यूज 18 लोकमतनं सुरू केलेली ही मोहीम राज्यातली एकमेव मोहीम आहे, ज्या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला रक्त तुटवडा जो आहे तो कमी होईल आणि अनेकांचे जीव वाचतील. दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातल्या या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचं मत जाणून घेणार आहोत. हा तुटवडा कमी करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल, त्याचे उपाय काय आहेत, लोकांच्या मनातले संभ्रम दूर कसे करायचे, असे अनेक प्रश्न सध्या आहेत. या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत सांगलीतून डॉक्टर अभिजित उजगावकर आहेत. सिद्धिविनायक गणपती कॅन्सर रुग्णालय ब्लड बँकेचे ते विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बागडे हे पुण्याहून आपल्यासोबत असतील आणि ते सुद्धा पुण्यातल्या सगळ्या परिस्थितीबद्दल सांगतील. विभागीय आयुक्त नाशिकचे राधाकृष्ण गमे सर आता आपल्या सोबत आहेत. ते सुद्धा सरकारी पातळीवर नेमके काय प्रयत्न सुरू आहेत त्याच्याबद्दल सांगणार आहेत. पण मी सुरुवातीला जातोय राधाकृष्ण गमे सरांकडे. गमे सर, कोरोनाच्या संकट काळामध्ये तुम्ही फील्डवरून अनेक गोष्टी करताना आम्हाला दिसलात, पण आज एका बाजूला हे संकट काहीसं कमी होतंय असं वाटतंय, दुसऱ्या बाजूला भीती आहे, दुसरी लाट तर येणार नाही ना. अशा परिस्थितीमध्ये आज रक्ताच्या तुटवडा जो झालाय ती बातमी येते. वस्तुस्थिती काय आहे आज राज्यातली रक्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? आपण म्हटले तसे रक्ताचे हा बोला सर, बोला. हां, आपण म्हटले तसे रक्ताचा तुटवडा मागच्या आठवड्यामध्ये निश्चितपणे आपल्या राज्यात जाणवत होता, तसाच उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवत होता. आपल्याला जसे ही माहिती मिळाली, आपल्या माध्यमातून मिळाली, तसं आपण सर्व यंत्रणा कामाला लावली. आणि आज जर आपल्याला सांगायचं असेल तर 3 दिवसापूर्वी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक पण रक्ताची युनिटची बॅग नव्हती. आज आमच्याकडे 300 बॅग शिल्लक आहेत आणि साधारण आपल्याला 700 बॅगपर्यंत आपण तिथे रक्तसाठा ठेवत असतो. आज आपण 5 जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं घेतलेले आहेत आणि लोकांनी आता आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज सर्व ठिकाणी आपल्याकडे रक्ताचा सुरळीत पुरवठा सुरू झालेला आहे. आणि जो एरवी आपण साठा करून ठेवतो, आपल्या कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणात आपण साठा करून ठेवू शकत नाही, पण आवश्यक जो साठा आहे तो आपल्या रक्ताचा आता सुरू झालेला आहे. आणि पुढच्या 3-4 दिवसामध्ये या 5 जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे. सामाजिक संघटना, खाजगी ब्लड बँका सर्वांचं सहकार्य आपण घेतो आहे. करोनाच्या ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. लोकांच्या मनात काही गैरसमज होते की आपण रक्त द्यायला गेल्यानंतर आपल्याला करोनाचं संक्रमण होईल की काय, असे काही लोकांच्या मनात भीती होती. ती आता आरोग्य यंत्रणा ते लोकांच्या मनातली भीती काढतो आहे आणि रक्ताचं आपण दान किती सर्वश्रेष्ठ दान आहे हे पटवून देऊन लोकांना आपण प्रवृत्त करतोय. मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये रक्तसाठा जो आहे तो पूर्ववत निश्चितपणे होईल. लोकांचा प्रतिसाद कसा आहे सर? तुम्ही जेव्हा आवाहन करताय तेव्हा लोक काय म्हणतायत? थेट येऊन रक्तदान करतायत की त्यांच्या मनात काही शंका आहेत? आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतली आहेत आणि 4ही ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्या मनात थोडी शंका निश्चित असते, पण त्यांना आपण समजावून सांगतो आहे की करोनाचा आणि रक्तदानाचा काही संबंध नाही. कारण आपण रक्तदान करण्यासाठी जेव्हा तिथे व्यक्ती येते आहे, आल्यानंतर आपण सर्व सोशल डिस्टन्सिंगपासून तर इतर जे काही प्रिकॉशन आहे आणि आपल्या कल्पना आहे की स्वतंत्र निडल वापरणं, डिस्पोजेबल सर्व ग्लोव्ज वापरणं आणि या सर्व गोष्टीचा आपण तिथे व्यवस्थित परिणामकारक असा वापर करतो आहे. त्यामुळे यातून कुठली भीती बाळगण्याचं कारण नाही.
आणि 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणं हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे. हे आपण लोकांना पटवून देतोय. मला सांगायला हरकत नाही, चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय. आज मनमाडमध्ये आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं झालेत आणि लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे. नक्कीच ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचं कौतुक करायला हवं. आता आपल्यासोबत सिद्धिविनायक गणपती कॅन्सर रुग्णालय ब्लड बँकेचे विभाग प्रमुख डॉक्टर अभिजित उसगावकर आहेत. अभिजित सर, गेल्या काही दिवसामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम कुठे कुठे झाला, कुठल्या रुग्णांवरती याचा परिणाम झाला आणि तुम्हाला कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं? सुरुवातीला थोडंसं माझ्याबद्दल सांगतो. मी उसगावकर नाही, आय एम डॉक्टर अभिजित उसगावकर. एवढी छोटीशीच गोष्ट. ओके. बर, काय झालं ऍक्च्युली, कोविडचा मोठी महामारी सुरू झाली आणि त्यामुळं सगळ्याच गोष्टींवर परिणाम होऊ लागला. म्हणजे सर्व जनता, सरकार सगळं त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले. त्याप्रमाणे सगळ्यात मोठा दणका म्हणजे आपण जे म्हणतो की इन्फेक्शन रेट जो वाढला तो हेल्थ केअर वर्कर्स मध्ये वाढला सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे सगळे डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन्स आणि त्यांचे सपोर्टिव्ह स्टाफ आहे ते सगळे इन्फेक्ट होऊ लागले आणि रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला. तो रुग्णसेवेवर परिणाम होत असतानाच बरोबर रक्तदान शिबिरही एकदम घटली. पण सुरुवातीच्या काळात काय होतं की बाकीच्या काही गोष्टी आपल्याला एवढ्या दिसत नव्हत्या. म्हणजे काही मेजर ऑपरेशन्स जनरली आपण प्लॅन्ड ऑपरेशन्स म्हणतो ती थोडीशी पुढे ढकलली गेली. कारण कोविडमध्ये कोविड हाच आपला प्रायमरी ऍस्पेक्ट होता की ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट बघतो. पण बाकीच्या काही गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या की जे प्लॅन्ड आपण म्हणतो, आपण इलेक्टिव्ह गोष्टी ज्या म्हणतो मेडिकल फील्ड मधल्या, त्या आपण पुढे ढकलल्या. त्यामुळे त्यावेळेला एवढा आपल्याला मोठा इथला फरक जाणवला नाही. म्हणजे प्रॉब्ली आपण म्हणू की जुलै ऑगस्ट मध्ये. सप्टेंबर पर्यंत हे चित्र होतं. पण सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला आपल्याला एक चांगली गोष्ट घडू लागली की महाराष्ट्रातला कोविडचा इन्फेक्शन रेट थोडा घटू लागला. आणि मग काय झालं, मग पेशंटची संख्या, जे 2-3 महिन्यामध्ये पेशंट जे रुग्ण होते ते ट्रीटमेंट घेऊ शकले नव्हते, ते मोठ्या संख्येने रुग्णालयात येऊ लागले. डॉक्टर्स आणि हेल्थ केअर वर्कर्सना त्यांना बरं करणं तर गरजेचं आहे, कारण ऑलरेडी 2-3 महिने गेलेले होते. आता आमच्या बाबतीमध्ये आमचं कॅन्सरचं रुग्णालय आहे. कॅन्सरच्या रुग्णांना आपण इतके दिवस पुढे ढकलू शकत नाही, कारण त्यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स प्रमाणे ते व्हावं लागतं, नाही तर त्यांचा कॅन्सर वर डोकं काढू शकतो. त्यामुळे त्यांची ऑपरेशन्स, त्यांना लागणारी ट्रीटमेंट, हे सगळं पॅरामीटर्स सुरू झाले. म्हणजे मला तर असं म्हणावं लागेल की सप्टेंबर ऑक्टोबर नंतर कॅन्सरच्या रुग्णाला इमिजिएटली ट्रीटमेंट देणं गरजेचं होऊ लागलं. हे नुसतं कॅन्सरच नाही, हार्टच्या सर्जरीज असतील, काही ट्रान्सप्लांट असतील, म्हणजे मोठ्या सर्जरीज असतात, गुडघ्याच्या सर्जरी असतात, ऑर्थोपेडिक्स मधलं काही काम असेल, हे सगळंच जे अडलेलं काम होतं ते मोठ्याने सुरू झालं. आणि मग खरा त्यावेळेला प्रश्न झाला की त्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये भीती असल्यामुळं, ब्लड डोनेशन मात्र तेवढं न झाल्यामुळं या रुग्णांना लागणारं रक्त हे अत्यंत अपुरं पडू लागलं. आणि ही परिस्थिती नोव्हेंबर नंतर जास्त जाणवू लागली. कारण थोडासा जो साठा होता तो ऑक्टोबरमध्ये वापरला गेला, नोव्हेंबरच्या सुरुवातीला वापरला गेला. पण आता अशी परिस्थिती झाली 15 नोव्हेंबर नंतर, साधारण आपण जर विचार केला तर रक्ताचा अत्यंत तुटवडा आपल्या पूर्ण राज्यामध्ये जाणवू लागला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की रुग्ण वाढले, कोविड कंट्रोलमध्ये आला, पण इतर रुग्णांचे जे पेशंट जे थांबवले गेलेले होते ते वाढले. त्या प्रमाणात ब्लड डोनेशन मध्ये कसं असतं की आपण जे बघतो आरबीसीस म्हणजे पॅक सेल्स जे असतात किंवा वोल्बट जे असतं म्हणजे पूर्ण रक्त असतं, याचा एक्सपायरी पिरियड हा 35 ते 42 दिवसांचा असतो. प्लेटलेटचा तर फक्त 5 दिवसाचा असतो. त्यामुळे काय झालं, पूर्वी तुम्ही तुमच्याकडे किती साठा असला तरी तो आता उपयोगी पडू शकणार नव्हता. इनफॅक्ट त्यातला बराचसा पाठ वाया पण गेला, कारण मधल्या काळात ऑपरेशन एवढी होत नव्हती. आणि आता प्रश्न आला की लोकांमध्ये जी भीती निर्माण झालेली होती कोविडमुळे, त्यामुळे ते तेवढे डोनेशन करण्यासाठी पुढे येत नव्हते. कॅम्प ऑर्गनायझर्सना पण खूप प्रॉब्लेम्स येत होते. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचो ॲज अ ब्लड बँक्स म्हणून, पण तरी प्रत्येकाच्या इनॅबिलिटीज किंवा आपण असं म्हणू की इम्पॉसिबिलिटीज काही वाटत होते त्यावेळेला की कसं होणार आहे. आणि हा जो गॅप आहे हा फार मोठा व्हायला लागला की असं होऊ लागलं की आता ब्लड अवेलेबल नाही म्हणून ऑपरेशन पुढे ढकलायची का, आणि त्याच्यामध्ये पुढे मृत्यूदर वाढण्याची खूप भीती निर्माण होऊ लागली. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की सगळ्यांनीच याच्यात पुढे येणं गरजेचं होतं. पण कसं होतं, ब्लड कॅम्प्स असतील, ब्लड कॅम्प ऑर्गनायझर्स असतील किंवा आमच्यासारख्या ब्लड बँक्स असतील, आमचे जे उपाय असतात ते तात्पुरत्या लेवलला होतात. आम्ही आमच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये किंवा एरियामध्येच फक्त सांगू शकतो आणि आमच्याकडे एवढी ताकद नसती की सगळ्यांकडे पोहोचण्याची. पण आज मी खूप कौतुक करेन त्या IBN लोकमत या मीडिया चॅनलचं की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात त्याचा एवढा अवेअरनेस आता तयार केला की अख्खं महाराष्ट्राची जनता या ब्लड डोनेशनच्या महत्वाकडे बघू लागली. आणि त्याच्यामुळे खरंच मोठा फरक काही दिवसांपासून जाणवायला लागला. आणि आजच्या कार्यक्रमानंतर म्हणजे मला तर वाटतं आज दिवसभर IBN लोकमतनी हा रक्तदान हा एवढा विषय, महत्वाचा विषय त्यांनी, आपण बरेचदा म्हणतो मीडिया काही
थोड्याशा गोष्टी वेगळ्या बोलते, पण हे तर मी कौतुकास्पद म्हणेन की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम हातात घेतला आणि याचा इफेक्ट हा सुरू झालेला आहे आणि हा आता पुढे राहील. आणि मला असं वाटतं या कार्यक्रमानंतर खूप सारे लोक, जनता हे हे रक्तदान करण्यासाठी पुढे येतील आणि त्याच्यामुळे हा जो फरक पडलेला आहे तो आपण सॉल्व्ह करू शकू आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान होईल आणि बऱ्याच पेशंटची गैरसोय जी झालेली आहे ती थांबेल. आणि त्यामुळे मी म्हणेन की हा अत्यंत स्तुत्य उपक्रम तुम्ही हातात घेतलेला आहे आणि याचा आपल्याला प्रतिसाद सर्व महाराष्ट्राच्या जनतेने देणं गरजेचं आहे. आणि मी एवढंच एक वाक्य आता सांगतो की कोविडची भीती बाळगून रक्तदान करायचं नाही असं अजिबात करू नका. कारण जे रक्तदान करणारे खरंच लोक आहेत, गेल्या 6 ते 7 महिन्यामध्ये ज्या लोकांनी रक्तदान केले त्यातल्या कुणालाही माझ्या मते कोविड झाला नाही. कारण रक्तपेढ्या ही सगळी प्रिकॉशन्स घेतच असतात. त्यामुळं मी न घाबरता रक्तदानासाठी पुढे यावं आणि आपल्या सगळ्या जनतेचे प्राण वाचवावे. नक्कीच तुमच्या या आवाहनाला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे समोर येईल आणि हे जीवदान देण्यासाठी पुढाकार घेईल अशी आशा आहे. आता आपल्यासोबत राम बागडे आहेत, रक्ताचे नाते या चॅरिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. बागडे सर, पुण्यातली नेमकी काय परिस्थिती आहे आजची रक्ताची आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली जात आहेत, त्याला प्रतिसाद कसा मिळतोय? नमस्कार, मी राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्टचा अध्यक्ष आहे. मी पुण्यात गेली 35 वर्ष काम करतो आणि आता ऑलमोस्ट रूट लेवलला जे काम आहे 22 जिल्हे 15 राज्यामध्ये आम्ही काम करतो. त्यामुळे खरी परिस्थिती रूट लेवलला काय आहे ती थोडीशी विदारकच आहे असं सांगावं लागेल. आम्ही अगदी मे एंड पर्यंत सर्व खेडोपाडी जाऊन रक्तदान शिबिर घेतली. रिस्पॉन्स चांगला होता, परंतु जसं जसं कोविड वाढायला लागलं तसं तसं हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये कोविडचे पेशंट आहे तिथं कोणी लोक यायला तयार नाही. आणि मग हळूहळू असं झालं, कॉलेजेस बंद, स्कूल्स बंद, लोकांचे फंक्शन बंद, वाढदिवस बंद, त्यामुळे रक्तदान शिबिरच झाली नाही. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल रक्तदाता हा रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणार असे किती लोक जाऊ शकतील? रक्तपेढ्या त्यांच्या आवाकात असतील का नाही, तिथे गेल्यानंतर सर्व्हिस मिळेल का नाही, या भीतीने रक्तदान शिबिरच झालं नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळं नेट इफेक्ट असा झाला की जोपर्यंत ही प्लॅन रक्तदानाची गरज नव्हती किंवा ऑपरेशन्स होत नव्हती तोपर्यंत रक्ताची गरज पडली नाही. आता अचानक सगळी हॉस्पिटल चालू झाली, लॉकडाऊन उठलं आणि सगळे ऑपरेशन, अगदी पुण्यासारख्या ठिकाणी काही ठिकाणी अशी परिस्थिती की एक लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं किंवा एक किडनी ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं, पुण्यासारख्या ठिकाणी खूप मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि खूप चांगल्या सोयी आहेत. म्हणजे वी आर रिअली प्राऊड ऑफ इट. झालं असं की एका ऑपरेशनला 20 बॅग किंवा 15 बॅग लागणार, तर अचानक हे डोनर्स येणार कुठून? बरं, एकही शिबिर नाही. आता याच्या पुढे परिस्थिती सुधारणार आहे. 12 डिसेंबरला आमच्याकडे शिबिर आहे, 13ला आहे. म्हणजे खरं तर माझी हिस्ट्री अशी की वी आर हॅव्हिंग 50,000 पीपल विथ अस. तरी देखील दुर्दैवाने असं आहे की लॉंग टर्म प्लॅनिंग ज्याला आपण म्हणता येईल की याच्यावर आपल्याला आपत्कालीन प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्री, मला असं वाटतं पहिले मुख्यमंत्री आहेत, मी त्यांचं कौतुक करतो की त्यांनी याच्यात कुठंतरी लक्ष दिलं. पण गेली 35 वर्ष मी हे काम करतोय, मी म्हणण्यापेक्षा आम्ही काम करतोय, याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघायची गरज आहे. फॉरेनमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रत्येक रक्तदात्याला एक वेगळा प्रकारचा मान मिळतो, सुविधा मिळते, त्याला स्नॅक्स मिळाला का नाही, त्याला बाकी 4 गोष्टी मिळाल्या का नाही, आणि तो रक्तदान करून गेल्यानंतर अ टाईप ऑफ डेसिग्नेशन ज्याला म्हणता येईल. एखाद्याने 20 वेळा रक्तदान केलं तर रक्तपेढी त्याला खूप चांगली ट्रीटमेंट देते. आपल्याकडं ऑपरेशन झालं की डॉक्टर चांगला, हॉस्पिटल चांगलं, बाकी ट्रीटमेंट चांगली झाली, पण ज्या रक्तदात्यांनी 20 जाऊन रक्तदान केलं त्याचं कुठं रक्तपेढी असू देत, डॉक्टर असू देत, हॉस्पिटल परत नावे घेत नाही. मग रक्तदात्यांनी जाऊन त्याची सुट्टी घेऊन 20 किलोमीटर ड्राईव्ह करून रक्तदान करायला जावं तरी कशाला? हा एक न कळत त्या यंगस्टर लोकांमध्ये एक विचार निर्माण झाला. अगदी लॉकडाऊन मध्ये तर दुर्दैवाने काही माझ्या रक्तदात्यांना त्याच्यावर तू 2 सीटर कुठे चालला याच्यावर खटले भरले गेले. बघा, रक्तदाता जात असतो त्याला येताना एक फिअर असते की मला काही चक्कर आली तर काय करू. प्लेटलेटचे 1.5 तास लागतात. मी थोडासा उल्लेख आता या शॉर्टेजच्या बाबतीत करेल की प्लाझ्मा डोनेशनमुळं बऱ्याच अंशाने पुण्यामध्ये प्लाझ्माचं पण शॉर्टेज आता. दिवसभरात रक्ताचे नाते ट्रस्टला ॲव्हरेज 50 ते 60 कॉल असतात.
दुर्दैवाने इथल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये AB निगेटिव्ह, B निगेटिव्ह अशा कुठेही रक्त नाही आहे. पुण्यात तरी आत्ता देखील समाधानाची बाब नाही आहे. मी एक नक्की सांगेल की तुम्ही केलेल्या आव्हानामुळं IVN लोकमत आय एम रिअली 50,000 लोकांतर्फे तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही Thank मला you. तुम्ही का धन्यवाद देता? तर हा लोड जो पुण्याचा 50% सगळी यंत्रणा किंबहुना महाराष्ट्राची 25% यंत्रणा. अगदी आज माझं कोल्हापूरला शिबिर चालू आहे. बीड सारख्या ठिकाणी गेल्या 3 महिन्यामध्ये 2च शिबिरं झाली आहेत. हे सगळे अपडेट असतात. हे सगळं बदलायचं असेल तर कुठेतरी आपल्याला बदलावं लागेल, कुठेतरी चेंजेस करावं लागतील, लॉंग टर्म प्लॅनिंग करावं लागेल. खरंय. तरी देखील ही महामारी रक्ताकरची नाहीये, ही फक्त लॉकडाऊनमुळे झालेली परिस्थिती आहे. तर लोकांनी पहिलं फिअर सायको काढून टाकला पाहिजे. मी स्वतः 7 वेळा, यू मे नॉट बिलीव्ह, आय एम रनिंग 64, 7 वेळा प्लाझ्मा दिलाय आणि माझी जी लेवल आहे अँटीबॉडीची ती आत्ता पण 10 आहे. आणखी 3 वेळा प्लाझ्मा देऊ शकेल. क्या बात. रक्तदात्याला कुठलाही इन्फेक्शन सहसा होत नाही. नक्कीच त्यांनी आधी कौतुक बोल्ड करावं बनलं तितकं पाहिजे. कमी आहे सर. आपल्याकडे पुण्यात आणि बघा, तुमच्यासारखी जर माणसं ठरवलं- आज निस्वार्थपणे हे सगळं काम करतायत, इतरांना जीवदान देण्याचं काम करतायत आणि म्हणूनच निश्चितपणे या सगळ्याचा अभिमान सुद्धा अनेकांना आहे. म्हणूनच आम्ही आवाहन करतोय आज महाराष्ट्रातल्या जनतेला की या समोर या. आज तुमच्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. आज त्यांना तुमच्या रक्ताची गरज आहे. तुमच्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे आणि आपल्या या महाराष्ट्रासाठी सुद्धा ते आज गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, पण मला या काही महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा करायची आहे की आज जेव्हा रक्तदान करण्यासाठी मला जायचं असेल तेव्हा कोरोनाच्या संकट काळातली माझी SOP काय आहे, मला काय काळजी घ्यावी लागेल आणि मला टेस्ट करावी लागेल का, असे छोटे छोटे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्या प्रश्नांची चर्चा आपण करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुम्ही पाहताय विशेष वृत्तमालिका रक्तदान जीवनदान. खरं तर सर्वश्रेष्ठ असं दान म्हणून ज्या रक्तदानाला ओळखलं जातं त्या सगळ्यामध्ये आज महाराष्ट्राला गरज आहे ती अनेक दात्यांची, समोर येऊन हे दान करण्याची. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करतोय आणि सर्वसामान्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मान्यवरांकडून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे सर आता आपल्या सोबत आहेत. गमे सर, कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही SOP लावण्यात आलेले आहेत. जर मी दाता असेन, मला रक्त द्यायचंय कुणाला तरी, अशा वेळी मी काय काळजी घेणं गरजेचं आहे, माझ्यासाठी काळजी घेणं काय गरजेचं आहे, मला त्याच्यासाठी टेस्ट करावी लागेल का, काय त्याच्याबद्दलची SOP आहे? नाही, प्रत्येक निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. फक्त ज्यांना कावीळ झालेली आहे किंवा ज्यांना हेपॅटायटिस आजार झालेला आहे किंवा कॅन्सरसारखे इतर आजार आहेत अशा व्यक्ती जर सोडल्या तर प्रत्येक निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. फक्त ज्यांना कोरोना होऊन गेलेला किंवा पॉझिटिव्ह झालेला आहे त्यांना याच्या फक्त आपल्याला काळजी घेतली पाहिजे. बाकी इतर सर्व निरोगी व्यक्ती करू शकतात. जे 18 ते 60 वयोगटाची जे आहेत त्यांना सर्वांनाच रक्तदान करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. रक्त जिथे संकलन होतं तिथे कोविडच्या दृष्टीने सर्व आपण काळजी घेतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं आहे की रक्तदाते जे आहेत ते अतिशय सुरक्षितपणे आपलं रक्तदान करू शकतात. रक्तदात्यांना फक्त स्वतःचे जे काही आपण म्हणतो की ते निरोगी असणं, त्यांना इतर व्यसन असू नये किंवा रक्तदान करण्यापूर्वीच्या 1 दिवस अगोदर कॉफीसारखे त्यांनी पदार्थांचं सेवन करू नये किंवा धूम्रपान करू नये किंवा त्यांनी अल्कोहोल घेऊ नये. अशा प्रकारचे त्यांनी फक्त पथ्य पाळावेत. त्यासाठी त्याला अगदी कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्टच त्याच्याकडे पाहिजे असं कोणतीही अडचण नाही. त्यांना फक्त इतर कुठला आजार गेल्या 1-2 महिन्यात नाही आहे इतकं त्यांनी बघायचं आणि कावीळसारखे आजार असेल तर त्यांनी रक्तदान करू नये, इतकीच काळजी घेणं आवश्यक आहे. याच प्रश्नाच्या अनुषंगानं रामजी मला तुम्हाला विचारायचं आहे की आता कोरोनाच्या या संकट काळात आपल्याला दिसलं की लक्षणं असलेला कोरोना, लक्षणं नसलेला कोरोना, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षणं नसलेली लोक सुद्धा तिथे येऊ शकतात रक्तदान शिबिरांमध्ये, असा एक समज, त्याला गैरसमज म्हणून जे काय आहे ते. पण या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? कारण शेवटी त्यांची टेस्ट करावी लागेल प्रत्येकाची, प्रत्येकाला तिथे रिपोर्ट देणं बंधनकारक आहे. तुम्ही नेमकं काय करता? बेसिकली रक्तदान शिबिरं कंपॅरेटिव्हली कमी झाली, परंतु जिथं आम्ही शिबिरं हॉस्पिटलच्या आवारातच जास्त घेतली त्यामुळं सगळ्या यंत्रणा चेकिंगच्या तिथं अवेलेबल होता. त्यांचं टेम्परेचर पाहिलं जात होतं,
त्यांना खोकला आहे का नाही हिस्ट्री विचारली जात होती, आजूबाजूला कोणाला झाला आहे का नाही विचारत होतं. आणि सलगपणे कोरोनाला जरी सिग्निफिकन्स नसला तरी कुठेतरी विकनेस, कुठेतरी सर्दी, कुठेतरी खोकला, असं काही ना काही असतं. आणि शक्यतो ही जी रक्तदान करायला येतात ते बेसिकली तेवढे निरोगी असल्याशिवाय 99% येतच नाही. कारण घाबरणारी लोक जी आहेत ते रक्तदान करायला येत नाहीत. त्यामुळे तशी कुठं अडचणच आली नाही. आणि याच्या पुढची गोष्ट, एखाद्याला नकळत कोरोना होऊन गेला आणि त्यांनी 2 महिन्यांनी रक्तदान केलं तरी इट्स नॉट गोइंग टू अफेक्ट एनिवे. ऑन द कॉन्ट्ररी त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळं त्या दुसऱ्याच्या शरीरात जाऊन कुठल्याही प्रकारे त्याला कोरोना होतच नाहीये. त्यामुळं त्या डिफिकल्टीज खूप कमी आल्या आम्हाला. आणि आता अशी परिस्थिती आहे की ज्याला काही सिग्निफिकन्स नव्हतंच अशी लोक पुढे येत आहेत. आणि आपण ड्यू प्रिकॉशन घेतोय. मास्क वापरलं जाणं, ह्याच्या पुढची गोष्ट सॅनिटायझर वापरणं, त्याचं टेम्परेचर पाहणं, बीपी चेक होतो, आणि सगळ्यात महत्वाची या सगळ्या गोष्टीत हिमोग्लोबिन चेक केलं जातच. कुठल्याही प्रकारचे त्याला काही जर आरोग्याच्या दृष्टीने हे असेल तसं हिमोग्लोबिन भरणारच नाही. आणि याच्याही पुढची गोष्ट, त्या शिबिरामधून तुम्हाला काही शंका असली तर आपण त्याच्या अँटीबॉडी चेक करण्याकरता दुसऱ्या रक्तपेढीत देखील पाठवलं. असे 400-500 लोकांच्या अँटीबॉडी चेक करून घेतल्या आणि सुदैवाने त्यातूनही आपल्याला प्लाझ्मा देणारे डोनर्स मिळाले. आणि एकदा तुम्ही क्वारंटाईन पिरियड पास केला 15 ते 20 दिवस तुम्हाला, की तुम्ही कॅरियर नॉर्मली राहत नाही. डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळे त्यांच्याकडनं दुसऱ्याला धोका व्हायची शक्यता नसते. त्यामुळे ही भीती नाहक आहे. फक्त कॉलेजेस बंद आहेत, बाकी फंक्शन बंद आहे. त्यामुळे हा थोडासा सेटबॅक आला. आणि रक्तपेढीचा मुख्य साठा मिळतो तो डोनर्सकडनं नसून रक्तदान शिबिरातून मिळतो. आणि आय एम क्वाईट होपफुल याच्यानंतर मार्च पर्यंत खूप चांगली परिस्थिती येणार आहे. परंतु लॉंग टर्म प्लॅनिंग गव्हर्नमेंटनी, SBTCनी आणि समाजाने करणं गरजेचं आहे. मला अभिजितजींना विचारायचं आहे, अभिजितजी, आपल्याकडे असे काही आजार आहेत, रक्ताचे आजार ज्यांना आपण म्हणतो, थॅलेसेमिया असेल किंवा इतर दुर्मिळ आजार आहेत जे ज्यांना सातत्यानं रक्त लागतं आणि ते बदलणं गरजेचं असतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या 8 महिन्यात या रुग्णांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? त्यांना ते मिळालं का? न मिळाल्यामुळे काही त्यांना त्रास झाला का? अगदी अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण बाकीचे, मी मगाशीच म्हटलं, प्लॅन गोष्टी आपण पुढे ढकलू शकतो, पण ज्यांना देणं गरजेचं आहे त्यांचं काय? तर मधल्या काळात आम्हाला तर इतका प्रॉब्लेम आला, कारण ल्युकेमियाचे म्हणजे ब्लड कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्यांना रक्त रोज सकाळ संध्याकाळी लागतं. नुसतंच रक्त नाही, त्याबरोबर प्लेटलेट्स, ह्याही गोष्टी लागतात. आणि एक दिवस जर तुम्ही देऊ शकला नाही तर त्यांना ब्लिडिंग होऊ शकतं, ज्याला आपण इंट्राक्रेनियल ब्लिडिंग म्हणतो, की ज्याच्या डेथ होऊ शकते. म्हणजे बरा होणारा पेशंट हा केवळ प्लेटलेट्स न मिळाल्यामुळे तो जाऊ शकतो. तर ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला प्लॅनिंग करावं लागलं. कारण प्लेटलेटचं मी मगाशीच सांगितलं, ते फक्त 5 दिवस टिकतात. तर तुम्ही मोठे कॅम्प्स घेतले तर 6व्या दिवशी तुम्हाला त्यातलं काही शिल्लक राहणार नाही. तर अशा वेळेला आम्ही काय केलं, की आम्ही असं प्लॅनिंग केलं की आमची जी व्हॉलंटरी डोनर्सची लिस्ट होती, म्हणजे त्या काळात आम्ही काय केलं, कॅम्प्सचा भर थोडासा कमी केला आणि व्हॉलंटरी डोनरची लिस्ट केली, त्यांचा अवेअरनेस प्रोग्राम घेतला. म्हणजे आम्ही हे फोनवरच करू शकतो, कोविडमध्ये आपण सारखे काय भेटू शकत नाही. आणि त्याप्रमाणे त्यांच्या लिस्ट तयार केल्या आणि रोज जेवढी आपल्याला गरज आहे तेवढ्यानाच आम्ही बोलवत राहिलो आणि त्यांचं रोटेशन करत राहिलो. त्यामुळं आज एक 10 लोकांनी डोनेट केलं तर त्या दिवशी 10 लोकांचं प्लेटलेटचं रिक्वायरमेंट पुरी केली. पुढच्या दिवशी 10, त्याच्या पुढच्या दिवशी 10. म्हणजे असंही नाही केलं की जिथं, कारण जास्त प्रमाणात घेतले असते तर ते काही प्लेटलेट्स त्याचे वायाही गेले असते आणि ज्याला 6व्या दिवशी आपल्याला त्याचा उपयोग झाला नसता. तर हे मायक्रो मॅनेजमेंट आपण जे म्हणतो ते फार गरजेचं आहे आणि प्रत्येक ब्लड बँकेने करणं गरजेचं आहे. जर का मायक्रो मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर मला वाटतं की आपल्याला आता जी ब्लडची रिक्वायरमेंट आहे त्याच्या 50% ब्लड कलेक्शन मध्ये सुद्धा आपण सगळ्या पेशंटची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. तर या सगळ्या ब्लड बँकेनी, मला असं वाटतं, याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम्स आणि मला असं वाटतं कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन म्हणतो आम्ही, हे ब्लड बँकेचं होणं गरजेचं आहे, की मायक्रो मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. काय होतं, आपण मोठे कॅम्प्स घेतो, 5-6व्या दिवशी परत उपयोग होत नाही, ब्लड डिस्कार्ड इकडे होतं, दुसरीकडे पेशंटला कमी मिळतं. त्यामुळं ह्या पिरियडमध्ये तरी फार जाणवून आलं. पण आम्ही बराचसा त्यातनं प्रयत्न केला की मी अगदी आनंदाने सांगू शकतो की आमचा कुठलाही पेशंट रक्त किंवा प्लेटलेट्स मिळाले नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला नाही. पण माहित नाही बाकीच्या काही भागांमध्ये की जिथं खरंच हे शक्य नव्हतं, तिथं काही प्रमाणात पेशंटना
त्रास नक्की सोसावा लागलेला असणार आहे. पण आणि ह्याच्यापुढे तो आपण त्रास ह्याच्यातनं टाळणं धडा आपल्या घेऊ सगळ्यांची आणि जबाबदारी आहे. आता ती परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येते. अशा वेळी आता घाबरून चालणार नाही, तर आपल्याला रक्तदान करण्यासाठी समोर यायला हवं. तुम्ही ज्या मॅनेजमेंट बद्दल बोललात अभिजितजी, त्याचबद्दल मला खरं तर गमेश सरांना विचारायचं आहे की साठवणुकीच्या एक प्रकारची स्पर्धा सुद्धा आहे. उपलब्ध रक्ताची माहिती सर्वसामान्यांना राहत नाही, किमतीमध्ये समानता नाहीये, सर्वसामान्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना रक्त मिळत नाहीये, त्यामुळे तो भांबावलेला असतो आणि एका बाजूला रक्ताचा तुटवडा, दुसऱ्या बाजूला पेशंट खरं तर शेवटच्या परिस्थितीत असतो. अशा वेळी नातेवाईकांची जी परिस्थिती असते त्यातून मार्ग कसा काढण्यासाठी काही यंत्रणा आहे का, ताळमेळ आहे का, आणि त्याच्यासाठी काय केलं जात आहे? ब्रेक नंतर याची चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय राज्यातल्या रक्त तुटवड्याच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या संदर्भात, आणि हा तुटवडा दूर करण्यासाठी, संपवण्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढाकार घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला आज तुमच्या या श्रेष्ठ दानाची गरज आहे, म्हणून समोर या हे असं आवाहन करत असतानाच त्या अनुषंगानं जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याची चर्चा सुद्धा करतोय आपण. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मला गमेश सरांना विचारायचं आहे. गमेश सर, आज असं दिसतंय एका बाजूला हा तुटवडा आहे, पण प्रशासकीय पातळीवरती ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांच्या पातळीवरती उपलब्ध असलेल्या रक्ताची माहिती व्यवस्थितरित्या मिळत नाही, किमतीतली समानता दिसत नाही, आणि सर्वसामान्यांना गरजेच्या वेळी ते उपलब्ध होईल, त्यांना योग्य माहिती मिळेल, हे सुद्धा त्याची तजवीज होत नाही. हा जो गोंधळ आहे तो नेमका कशासाठी, तो दूर होण्यासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत? आपण बघतोय की जेवढे शासकीय रुग्णालय आहे किंवा महापालिकेचे जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी तर आपल्याकडे जो ब्लडचा साठा होतो तो पुरेसा उपलब्ध आहे. काही ठिकाणी जी अडचण येते ती त्या पर्टिक्युलर रक्तगट जो असतो त्याचं रक्त उपलब्ध होत नाही, अशा काही वेळेस निश्चित आपल्याला अडचण येते. पण मी उदाहरण देऊ शकतो. आपल्याकडे जसं नंदुरबार सारखा आपला आदिवासी जिल्हा आहे, सिकल सेलच्या तिथे आजाराचे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पेशंट्स आहेत, तिथे सुद्धा आपल्याकडे शासकीय रक्तपेढी आहे. आणि बाकी आता सर्व महापालिका आणि शासकीय रुग्णालय जे आहेत जिल्ह्याच्या स्तरावरती तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे ब्लड बँक आहे, आणि जे रक्तदाते यांच्या याद्या आपण तयार केलेल्या आहेत, आणि आपल्याकडे कोणत्या गटाचे कोण रक्तदाते याचा मोठा डाटाबेस आपल्याकडे असतो. आणि जेव्हा आपल्याला एखादी इमर्जन्सी येते आणि गरज पडते तेव्हा अनेक वेळा आपण हे रक्तदात्यांना बोलावतो आणि त्यांच्या रक्तदान करून घेतो. आमचे पोलीस कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, यांचीही मोठ्या प्रमाणात आम्ही नोंदणी केलेली आहे. त्यातूनही आपल्याला हा रक्तपुरवठा आपल्याला इमर्जन्सीमध्ये करता येतो. काही ठिकाणी तक्रारी निश्चित येतात. तर रक्ताचं जे जसं आता प्लाझ्माचे पण आपण बघितलं, कोविडमध्ये आपण जेव्हा प्लाझ्माची ट्रीटमेंट करत होतो तर आपल्याला काही ठिकाणी आता लक्षात आलं की 12,000पेक्षा जास्त चार्जेस आकारले, काही ठिकाणी 25,000 रुपये चार्जेस आकारले, ही वस्तुस्थिती होती. म्हणून मग शासनाने शेवटी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि जास्तीत जास्त किती पैसे आकारावेत प्लाझ्मा थेरपीसाठी ते शासनाने निश्चित करून दिलं. तसं वाटतं सर्वांनीच मला असं वाटतं की हे सामाजिक काम आहे आणि याच्यामध्ये कोणी नफेखोरी करू नये हे तत्त्व जर सर्वांनीच पाळलं तर मला असं वाटतं की जे दरामध्ये जे तफावत काही ठिकाणी खाजगी हॉस्पिटलच्या ठिकाणी आपल्याला दिसते ते निश्चित करता येईल. पण आमच्या महापालिका आणि सिव्हिल हॉस्पिटल जे आहेत ते याच्यामध्ये दक्षता घेत आहे. आणि असं जर कुठे प्रकार जर दिसून येत असेल तर त्यात आपण प्रशासकीय कारवाई करू. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. नक्कीच. रामजी, तुमच्यासाठी माझा हा प्रश्न आहे. सरकारनं तर सांगितलंय की रक्तपेढीनं उपलब्ध रक्ताची माहिती ही वेबसाईटवर अपलोड करणं बंधनकारक आहे, पण अनेक ठिकाणी असं दिसतं की त्यांच्याकडचा जो साठा आहे त्याच्याबद्दलची अपडेट माहिती वेबसाईटवर दिसत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याच्यावर मार्ग काय काढता येईल जेणेकरून सर्वसामान्यांचा त्रास कमी करता येईल? खरं तर पुण्यासारख्या ठिकाणी बरीच ब्लड बँक ते अपडेशन करतायत, अपलोड करतायत. मी स्वतः त्याचा ऑब्झर्व करतो. आता निगेटिव्ह ब्लड ग्रुप जिथे लागतात तर मला अचानक कळणार कुठून? मग कुठल्या तरी ब्लड बँकेला बाकीच्या ब्लड बँकांची इन्फॉर्मेशन घेतो आणि आपण ते रक्त हे करतो. काही ठिकाणी होत नसेल परंतु ही यंत्रणा राबवली जाते. मी निष्कारण कोणावर टीका करणार नाही,
पण पुण्यासारख्या साठवणुकीची ठिकाणी जी it's good स्पर्धा system. आहे आता FDA कडे तुटवडा त्याचं निर्माण requirement झालेला आहे, त्यामुळे मग आपल्याकडे राहिलं पाहिजे याच्यासाठी आपल्याकडे ते उपलब्ध आहे असं न सांगणं, मग ते आपल्याच हॉस्पिटलला कसं वापरता येईल याच्याबद्दलच्या सुद्धा तक्रारी सातत्याने येतात, त्याच्यावर मार्ग कसा काढायचा? खरं तर आता खरोखरीच अशी परिस्थिती आता की कुठेही तेवढा साठा नाहीये. सगळ्यांचे जर हे केले तर अख्ख्या पुण्याला खरोखरच 5 दिवस पुरेल एवढं रक्त कुठंच नाहीये. हा, जिथे कुठे आता एक गृहीत पकडा 3 दिवसांनी एखाद्याचं ऑपरेशन आहे आणि त्याच्या जर 3 बॅगा 10 बॅगा 20 बॅगा जर ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह जास्त दिसल्या तर त्या प्लॅन्ड ऑपरेशन असतं. तो पेशंट तिथं ऍडमिट असतो. ते रिझर्व्ह जे दिसतात ते आपण लिफ्टअप केलं आणि ऑपरेशनला पेशंट घेतला किंवा नंतर उझिंग व्हायला लागलं तर त्याची आपण यंत्रणा कशी करणार आहे. खऱ्या अर्थाने तो साठा कोणी ठेवत नाहीत. हां, एक केलं जातं की त्याला प्रायोरिटी देताना थोडा फरक पडतो. माझं असं मत आहे की प्रत्येकाने जिथे शक्य आहे ती मदत करावी आणि आत्ताच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेन्युनली जर समजा एखाद्या याचा साठा कमी असेल तर त्यांच्या लिस्टमधून प्रत्येक ब्लड बँकेकडं 20-30 हजार लोकांची लिस्ट आहे. माझ्याकडे पण 50 हजाराची. प्रामाणिकपणे सांगायचं तर ब्लड बँका आम्हाला पुण्यात अगदी मुंबईला किंवा कोल्हापूरला पण आम्ही मदत करतो आणि नक्कीचपणे जसं दिसलं चित्र हे केलं जातं दाखवलं जातं तितकं वाईट नक्की नाहीये. ब्लड बँका मदत करतायत, परंतु गव्हर्नमेंट लेवलवर लॉंग टर्म आपल्याला काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे अशा मताचा मी आहे. कारण एप्रिल मे जूनला अगदी गेली 20 वर्ष तुटवडा पडतोच. या वर्षी तर काय हवं होतील, काय कारण आहे सर त्याच्या मागचं? तर याचं पुन्हा करायला लोकमतने आज जे त्यात सगळे कॉलेजेस बंद असतात, प्रत्येक जण आपापल्या गावी जातो आणि तो कुठेतरी वेकेशन मोडवर असतो आणि जे सुपरवायझरी स्टाफ हे कुठेतरी हल्ली फॉरेनला जातात एन्जॉय करण्याकरता. तो ॲज इट इज तो शॉर्टेज दरवर्षी पडतोच. आणि नाही म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्याने आता माझं हिमोग्लोबिनचं मार्जिन असेल 12.5 तर ते 12 पर्यंत गेलं तर मी नाबाद झालो. पुढे मला तो त्रास होऊ शकतो. लोक कंटाळा करतात आणि वेकेशन मूड असतो. परंतु ते जर लॉंग टर्म प्लॅनिंग केलं आपण ब्लड बँकांनी. आता तुम्हाला आता एक मुद्दा होता सांगतो. यावेळेस आम्ही जी शिबिरे घेतली लॉकडाऊन पिरियडमध्ये घेतली. जे लोक दरवर्षी 400 लोकांचं घेतात आम्ही 15 ब्लड बँकांना वाटून प्रत्येकाला 20-20 डोनर पाठवले आणि तशी रक्तदान शिबिरं आम्ही साजरी केली एका आठवड्यात. म्हणजे आता विश्व हिंदू परिषदेचं आहे त्यांनी 8 ठिकाणी घेतलेलं आहे. 50-50 लोकांचं 8 ठिकाणी गेलं. सुदैवाने माझा यात अभ्यास असल्यामुळं पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही त्याचा तुटवडा जाणू देत नाही, कमीत कमी देतो. आणि वेस्टेज तर पुण्यात सगळ्यात कमी आहे हे मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो. नक्कीच आशा करूया की इतर सगळ्या शहरांमध्ये सुद्धा हे मायक्रो मॅनेजमेंट केलं जाईल. आणि त्या मॅनेजमेंट बद्दल मला अभिजितजींना विचारायचं आहे की त्यांनी जो मुद्दा मांडला, पण आज इथं मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे कोणी मान्यवर नाही आहेत, पण मला ती गोष्ट आज महाराष्ट्राला सांगायची आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये एक रक्तदान करण्याची एक खूप मोठी परंपरा इथल्या मुंबईकरांमध्ये आहे. महत्वाची जी रेल्वे स्टेशन्स आहेत, जी लाईफलाईन आहे मुंबईची, त्या लाईफलाईनवरती खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवरती शिबिरं लागतात. रक्तदान मुंबईकर त्या लाईफलाईनवरती करत असतो आणि अनेकांना लाईफ देत असतो. पण ती लाईफलाईन सध्या बंद आहे. त्याचा सुद्धा परिणाम मुंबईतल्या या सगळ्या रक्तदानावरती होतोय आणि त्यामुळे सुद्धा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे ही सगळी परिस्थिती आहे. पण या अनुषंगानं आता पुढे नेमकं काय करायला हवं, या सगळ्यातून कसा मार्ग काढायला हवा, याची चर्चा ब्रेकच्या नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष वृत्तमालिका रक्तदान जीवनदान. आणि या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना विशेषतः आवाहन करतोय की आज महाराष्ट्राला तुमच्या रक्ताची गरज आहे. समोर या आणि अनेकांना जीवदान देण्यासाठी आपली महत्त्वाची भूमिका बजावा. तेव्हा आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं आवाहन केलेलं आहे. अनेक सामाजिक संस्था सुद्धा आवाहन करतायत आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. याच मुद्द्याबद्दल आपण चर्चा करतोय. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. मला गमे सरांकडे जायचंय. गमे सर, जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम असतो, राजकीय कार्यक्रम असेल, कुठला सामाजिक कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमामध्ये ब्लड बँक कडून तिथं शिबिराचं आयोजन केलं जातं.
पण जेव्हा मोठ्या संख्येनं हे ब्लड जमा होतं तेव्हा त्याचं मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंट बऱ्याचदा कमी पडताना दिसतं, कारण जिथं गरज आहे, जिथं उपलब्धता आहे, याच्यातला ताळमेळ दिसत नाही. त्या दृष्टीने आता काही प्रयत्न होत आहेत का? कारण आज सगळीकडे तुटवडा असल्यामुळे त्याची गरज आहे. निश्चित प्रयत्न होत आहे की आपण बघतोय की जेव्हा असे मोठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा रक्तदान होतं आपल्याकडे, ते आपण सर्व जे काही वेगवेगळ्या जे काही आपल्या रक्तपेढ्या आहे तिकडे आपण पाठवतो. शासकीय रुग्णालयामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो आणि ते रक्त वाया जाणार नाही याची आपण निश्चित काळजी घेतो. परंतु आता जे आपण जसं चर्चा केली तर हे प्री प्लॅन ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो आहे, आपल्याला कल्पना आहे की कोणत्या गटाचं रक्त कुठे किती उपलब्ध झालेलं आहे आणि कुठे काय गरज आहे, त्याप्रमाणे आपण अंतर्गत व्यवस्था करतो. महापालिका क्षेत्रामध्ये तसं आपल्याकडे नियोजन असतं आणि महापालिकेचे जे वैद्यकीय अधिकारी आहे ते नोडल ऑफिसर म्हणून याच्यामध्ये काम करतात आणि ग्रामीण भागासाठी सिव्हिल सर्जन याच्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून काम करतात आणि अंतर्गत रक्त कुठे वाया जाणार नाही, म्हणजे साठवणुकीच्या समस्येमुळं किंवा इतर समस्येमुळं याची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि जेवढं अनावश्यक जेव्हा गरज नसेल तेव्हा फार मोठ्या प्रमाणात आपण रक्त संकलनही करत नाही. म्हणजे जेव्हा बाहेर इतर कार्यक्रमामध्ये रक्त संकलन होतं तेव्हा आपले जे शासकीय यंत्रणेमार्फत जे आपण शिबिरं घेतो ते आपण त्यावेळेस मागे ठेवतो आणि प्रायव्हेटमधनं आलेलं जे आहे त्याच्यामधलं आपण जे काही पुढचं नियोजन आहे ते करतो. सध्या आपण जर बघितलं असेल की करोनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही जिल्हा स्तरावरती जास्त शिबिरं घेण्याऐवजी तालुका स्तरावरती आणि ग्रामीण भागात आम्ही आता शिबिरं घेतोय की जिथे कमी गर्दी राहील आणि सर्व काळजी आपल्याला घेता येईल आणि ज्या भागात आपल्याला रक्त संकलन झालं आहे त्याच भागातल्या रक्तपेढ्यांना ते देऊन पुढचं आपल्याला नियोजन करता येईल अशी आपण आता व्यवस्था केलेली आहे. नक्कीच. रामजी आणि अभिजितजींसाठी माझा हा प्रश्न आहे की जेव्हा आपण रक्ताच्या अनुषंगानं जे प्रश्न निर्माण झालेत या सगळ्याची चर्चा करतोय, तेव्हा आपल्याला आज दात्यांची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे भविष्यामध्ये सुद्धा. मग अशा वेळी हा सगळा मुद्दा आरोग्य संस्काराशी निगडित आहे. हा रक्तदान करण्याचा जो आरोग्य संस्कार आहे तो लहानपणापासून आपल्याला भिनवावा लागेल अनेकांच्या मनामध्ये. त्याच्यासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं? तुम्ही काय उपाय शोधवाल याच्यासाठी? विलासजी, अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण आपण ज्यावेळेला बघतो की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी एक कल्चर किंवा संस्कृती डेव्हलप होणं गरजेचं असतं. म्हणजे आपण किती व्यक्तीला उद्देश केले किंवा आपण कायद्याचे भय दाखवले तरी एखादी गोष्ट तेवढी होत नाही. पण जे आपले संस्कार झालेले असतात त्याच्यामुळे मात्र आपण काही न सांगता ती गोष्ट घडत असते. तर आम्ही रक्तदात्यांमध्ये किंवा रक्तदान करणाऱ्या लोकांमध्ये किंवा कॅम्प्स अरेंज करणाऱ्या लोकांमध्ये नेहमी बघतो की त्यांची एक संस्कृती असते. म्हणजे काही वेळेला असा प्रश्न होतो की काही कारणाने तो रक्तदाता फिट होत नसतो, पण आम्हाला त्याला उलट कन्व्हिन्स करावं लागतं की तू आता करू नको, तुझी फार इच्छा असेल तर तू 10 लोकांना प्रोत्साहित कर रक्तदान करण्यासाठी. तर आता मला प्रश्न असा आला की हे काय आम्हाला सांगावं लागत नाही, पण त्या व्यक्तीला एवढी प्रबळ इच्छा असती, का झालेली असती, ही संस्कृती डेव्हलप झालेली असती. आणि तुम्ही म्हटला विलासजी, तो अतिशय चांगला प्रश्न आहे की जर ही संस्कृती आपण शालेय जीवनापासून म्हणजे अगदी अगदी लहान मुलांच्यात नाही पण साधारण आपण त्यांना त्याचं किमान महत्व लहानपणापासून आपण सांगू शकतो की हे खूप चांगलं असतं, हे आरोग्याला धोकादायक नसतं, हे दुसऱ्यांना जीवनदान देणारं असतं. हो हो. आणि मी हे बघतो की आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांचेच याच्या मागे प्रयत्न उपयोगी पडलेले आहेत. शासन यंत्रणेपासून ते व्हॉलंटरी संस्थांपर्यंत किंवा एनजीओ पासून, शासनापासून ते एनजीओ पर्यंत, की आपल्याकडे कॉलेजेसमध्ये ही संस्कृती आता बऱ्यापैकी चांगली डेव्हलप होऊ लागलेली आहे. आणि तुम्हाला अगदी आनंदाने सांगतो मी की एखाद्या कॉलेजचा कॅम्प असेल तर त्या मुलांमध्ये एवढा उत्साह असतो आणि त्या वयामध्ये म्हणजे 18 ते 21 वयामध्ये ज्या वेळेला मुलगा डोनेशन करतो त्यावेळेस ती व्यक्ती पुढे आयुष्यात 25 ते 30 वेळा डोनेशन करू शकते. आणि ती व्यक्ती त्याच्या मित्रांना आणि मैत्रिणींना, अगदी मुली सुद्धा उत्साहाने डोनेशन करतात. आणि ही संस्कृती डेव्हलप होण्यासाठी कॉलेजेस हा अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्यावर जर आपण फोकस करू शकलो सगळ्या यंत्रणेमार्फत आणि त्यांना जर आपण ती संस्कृती रुजवली तर मला वाटतं की भविष्यात कोरोना येऊ दे नाही तर आणखी कोणतीही महामारी येऊ दे, आपल्याला कुणाला आवाहन करण्याची पण गरज भासणार नाही. आणि मगाशी तुम्ही म्हटला की मुंबईमध्ये कोण नाहीये इथं आता बोलण्यासाठी, पण मी मुंबईत काम करत होतो. मी ब्रिच कँडी हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल मध्ये काम केलेलं आहे. आणि अत्यंत मला अजून अभिमानाने सांगावं वाटतं की मुंबईमध्ये ही संस्कृती चांगली रुजलेली आहे. आता त्यांची लाईफलाईन लोकल बंद आहे, त्यामुळे माणसांची लाईफलाईन म्हणजे ब्लड हे मिळत नाही, हे सत्य आहे. पण
मुंबईसारखा जर आपण बाकीच्या शहरांनी पण त्यांच्या शहरांमध्ये संस्कृती आणि लहान गावांमध्ये तालुका प्लेसप्रमाणे संस्कृती जर का डेव्हलप झाली तर आपल्याला फ्युचरमध्ये या गोष्टींचा विचार पण करावा लागणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. पण मला आता या चर्चेच्या शेवटाकडे जायचंय. आपल्या समाजात प्रत्येक माणसाला ॲप्रिशिएशनचं एक खूप वेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येकाला ते हवं सुद्धा असतं. देशाच्या सीमेवर आपल्या देशासाठी रक्त सांडणाऱ्या व्यक्तीबद्दल, त्या सैनिकाबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात एक अभिमान असतो. अगदी तोच अभिमान या देशासाठी रक्त देणाऱ्या, दुसऱ्याला रक्तदान करून जीवनदान देणाऱ्या माणसाला सुद्धा जर ते अप्रिशिएशन मिळालं तर कदाचित तो समाजातून सन्मान मिळाला तर आणखी अनेक लोक पुढे येतील. रामजी, एकदम बरोबर आहे. माझा अनुभव असाच आहे. त्याकरता आम्ही लेक्चर्स देतो, त्यांच्या जो रक्तदान करतो त्याला कुठेतरी सत्कार करतो. दरवर्षी ऑल ओव्हर महाराष्ट्र असे शिबिरे घेणारे, 50 वेळा रक्तदान करणारे. माझा वाढदिवस म्हणजे असाच साजरा येतो. 1000 लोक येतात दरवर्षी, त्यांचे सत्कार करतो. अगदी अमृतसर पासून चेन्नईपर्यंत या फील्डमध्ये जे लोक काम करतात ते आर निग्लेक्टेड. ते खरे हिरो आहेत की जे लोकांना रक्त मिळवून देतात. गव्हर्नमेंटनी किंवा बाकीच्या लोकांनी, लोकल संस्थांनी त्यांचा असा सत्कार केला, त्यांना बुस्टिंग केलं तर नक्कीचपणे फरक पडेल. आणि माझं मत आहे प्रत्येकाने आपल्याकडे जे कॉन्टॅक्ट्स असतात तर माझ्याकडे 6500 कॉन्टॅक्ट्समध्ये आधी ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह अशा ग्रुपप्रमाणे, ब्लड ग्रुपप्रमाणे त्याचं इंडेक्सिंग केलं तर प्रत्येकाकडं 200-500 लोकांची यादी तयार होईल. आणि गरजेच्या वेळी माझं स्पष्ट मत आहे, कालच मी स्टेटसवर लिहिलं होतं, पूर्वी 4 माणसं लागायची शेवटी, आता 4 माणसं लागतात गरजेच्या वेळी. प्रत्येकाने आपली रक्तदात्यांची यादी तयार ठेवली तर नक्कीचपणे खूप मोठं हे यंत्रणा तयार होईल आणि मार्केटिंग होईल आणि त्याच्यातून लोक पुढे येतील. पण एक नक्की आहे, आय एम क्वाईट होपफुल. पुणेकरांमध्ये खूप मोठा उत्साह आहे. गेल्या वर्षी पुणे रिजननी मुंबई रिजनपेक्षा 84,017 बॅग जास्त गोळा केल्या. अर्ध महाराष्ट्राला खेडोपाडी आम्ही रक्त देत असतो. त्यांच्या काही ठिकाणी ब्रँचेस असतात, काही ठिकाणी स्टोरेज सेंटर असतं. आणि खरोखरीच आय एम क्वाईट होपफुल, पुण्यासारखं प्रत्येक ठिकाणी घडलं पाहिजे. ऑन पेपर सिद्ध झालंय, प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. मुंबईला पण आम्ही मदत करतो, आम्ही तयार असतो कधी. आणि एक नक्की सांगेल की आज मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलंय आणि तुम्ही जे आज चालू केलंय, माझं स्पष्ट मत आहे एप्रिल, मे आणि जूनमध्ये पण तुम्ही हेच आवाहन करत राहा. नक्कीचपणे ॲज फार ॲज महाराष्ट्र इज कन्सर्न हा तुटवडा आपण पडूच देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. क्वाईट होपफुल. आणि माझी ताकद आहे युवक. माझ्याकडे जे लोक आहेत, माझ्या वयाला 2नी भागायचं म्हणजे वय वर्ष 30चे सगळे मेंबर आहेत. आय एम क्वाईट होपफुल. खूप चांगलं असं घडणार आहे. आशा आहे. आणि हा महाराष्ट्र कधीच आजपर्यंत अशा संकटाच्या काळात मागे सरकलेला नाही. आज महाराष्ट्रातल्या एवढ्या सगळ्या लोकांना रक्ताची गरज असताना सळसळत्या रक्ताचा तरुण मागे हटणार नाही, तो घाबरून त्या सगळ्यापासून दूर जाणार नाही, हे आशा व्यक्त करूया. आज या चर्चेच्या माध्यमातून जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यातून निश्चितपणे या महाराष्ट्रात एक रक्ताची चळवळ निर्माण होईल, जी रक्ताचं नातं जोडणारी असेल महाराष्ट्रातलं आपलं एकमेकांशी. या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली मतं मांडला त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.